कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 7. मागील भागात. तुला इथे काय झालं आहे? त्याने आता विचारलंच. तो आणखी शांत राहू शकत नव्हता. ते काल कॉलेजला जाताना ॲटोने थोडी धडक दिली. आय मीन माझंच लक्ष नव्हतं. चूक माझीच होती. तिने त्याला खोटं खोटं सांगितलं. कारण तो तिला त्याच्या आयुष्यात बायकोच्या नजरेने पाहत नाही हे तिलाही माहीत होतं. मग उगीच त्याच्याशी बोलून काय फायदा? तिला सध्या शांत राहणं योग्य वाटत होतं. पण ती एक बायको म्हणून तिची सगळी कर्तव्य पार पाडत होती. ती त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे हे त्यानं ओळखलं होतं. आता पुढे. ईशा त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे या गोष्टीचा अंदाज रयतला आला होता. पण तरीही तो गप्प होता. जरी ती त्याच्यापासून लपविण्याचा प्रयत्न करत असेल तरी देखील ती गोष्ट त्याच्यापासून जास्त वेळ लपून राहणार नाही ही गोष्ट रयतला माहीत होती. त्याने त्याचं जेवण उरकलं. ईशाला गुड नाईट बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. ईशा पण तिच्या खोलीत निघून गेली. रयतला झोप लागत नव्हती. त्याचं सगळं लक्ष ईशाकडे होतं. लग्न झाल्यापासून ईशामध्ये फरक दिसत होता. मध्यरात्री रयतला एका भल्या मोठ्या आवाजाने जाग आली. वाचवा वाचवा, हेल्प हेल्प. तो डाकूशेर रयत त्याच्या खोलीतून बाहेर आला. तो आवाज ईशाच्या खोलीतून येत होता. त्याने जोरात खोलीचे दार उघडलं. ईशा झोपेतच ओरडत होती. झोपेतही ती पूर्ण घामाने भिजली होती. तिला डाकूशेरचे भास होत होते. झोपेतही ती त्याच्या भीतीने उसनत होती. तिला त्या अवस्थेत पाहून रयतला तर काहीच समजत नव्हतं. तो तिला झोपेतून सावध करायचा प्रयत्न करत होता. त्याने कसंबसं तिच्या हाताला धरून तिला सावध केलं. तसं तिने पटकन डोळे उघडले. ती त्याच्या रूममध्ये होती. तिने एक सुटकेचा श्वास घेतला. तुला कशाची भीती वाटते का? रयत तिच्याकडे पाहत बोलत होता. त्याने त्याच्या हातातील पाणी ईशाला प्यायला दिलं. ईशा घाबरली होती. तिने पूर्ण ग्लास रिकामा केला आणि आता तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तुला भीती वाटत असेल तर तू माझ्या खोलीत झोपू शकतेस. ती घाबरली होती. रयतने ओळखले होते. ईशाला त्याच्या खोलीत झोपायची इच्छा नव्हती. पण सध्या तिच्याजवळ दुसरा ऑप्शन नव्हता. डाकूशेर तिच्या नसानसामध्ये भिनला होता. तुझ्याजवळ फक्त 2 ऑप्शन आहेत. एकतर तू माझ्या रूममध्ये झोप, नाहीतर तू रूममध्ये एकटी झोपू शकतेस आणि मी गच्चीवर जाऊन झोपतो. रयत रात्रभर कामाने जागा होता. ईशाच्या किंचाळण्याने त्याची झोपमोड झाली होती. ईशा त्याच्या रूममध्ये लवकर झोपायला तयार नाही होणार हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने तिला 2 ऑप्शन दिले होते. ईशा गोंधळात पडली. काय मुसीबत आहे? इकडे आड, पलीकडे विहीर. ती रागात रयतला मनातच शिव्या घालत होती. देवा, याला एवढं कठोर का बनवलंस तू? चुकून तू या माणसामध्ये इमोशन्स टाकायला विसरलास का? तिची मनात बडबड सुरू होती. तिच्यासमोर 2 ऑप्शन होते. एकतर पूर्ण घरात एकटं झोपायचे किंवा मग त्याच्यासोबत खोलीत झोपायचं. ती विचारात पडली होती. मी 5 पर्यंत काउंट करायला सुरुवात करतो. काय ते लवकर सांग. त्याला तिची अवस्था बघवत नव्हती. पण तो मुद्दाम तसा रिॲक्ट करत होता. तिला या अवस्थेत एकटीला एका रूममध्ये ठेवणं त्याला पण पटत नव्हतं. तो अजूनही काही बोलत नाही हे पाहून रयतने मोजणी सुरू केली. 1, 2, 3, 4. ईशा तशीच बेडवर बसून होती. रयतला आता रागच आला. तो 5 बोलत होता. तोच नो नो, पूर्ण घरात एकटं राहण्यापेक्षा मी त्याच्यासोबत खोलीत जाऊन झोपलेली बरी. ती पळतच रयतच्या खोलीत गेली. तिचं ते बालिश वागणं पाहून रयत मनातच जोरजोरात हसत होता. हसून हसून रयत शांत झाला. पण अचानक तो पुन्हा सिरियस झाला. त्याने ईशाच्या तोंडून डाकूशेरचं नाव ऐकलं होतं. ती का त्याला एवढं घाबरली? रयतला प्रश्न पडला. नक्कीच काहीतरी घोळ आहे. खूप वेळ तो बाल्कनीत फिरत सिगारेट ओढत होता. रयत विचार करून त्याच्या खोलीत झोपायला गेला. आतमध्ये ईशा सोफ्यावर झोपली होती. रयत पण मग बेडवर झोपून गेला. दुसऱ्या दिवशी रयतला जाग आली. खिडकीतून सूर्याची किरणं वर आली होती. त्याने मस्त उठून आळोखे पिळोखे दिले. तेवढ्यात त्याचे लक्ष समोरील सोफ्याकडे गेलं. तिथं प्रिया झोपली होती. पण आता ती तिथे नव्हती.
तेवढ्यात त्याला किचनमधून चहाचा वास आला. तिच्या हातचा चहा त्याला खूप आवडायचा. तो तेथून उठला आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. थोड्याच वेळात तो अंघोळ करून बाहेर आला. ईशाने त्याच्या टेबलवर चहा ठेवला होता. चहा पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आली. त्याने चहा पिला. एकदम पॉझिटिव्हनेस आल्यासारखं त्याला वाटलं. तो त्याचं आवरून किचनमध्ये आला. ईशाची धावपळ सुरू होती. कदाचित आजही ती कुठेतरी जायच्या तयारीत होती. पण ती कुठे जाते? त्याच्या मनात विचार आला, पण त्याने तिला विचारलं नाही. "ईशा." त्याच्या सॉफ्ट आवाजाने तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. "मी ऑफिसला निघालोय." तो तिच्याकडेच पाहत बोलत होता. तिला जर कुठं जायचं असेल, तर ती त्याला हेल्प मागे, असं त्याला वाटत होतं. ईशाची आवराआवर चालू होती. तिने कसाबसा तिच्या साडीच्या पदराने घाम पुसला आणि त्याला त्याचा टिफिन दिला. तसा त्याने त्याचा टिफिन घेतला. एक नजर त्याने तिच्यावरून टाकली. तिच्या डोक्यात त्याला वेगळे भाव दिसले. कदाचित तिला त्या बदल्याचं काहीतरी हवं होतं, पण काय हे त्याला समजत नव्हतं. कदाचित त्याला तिला समजूनच घ्यायचं नव्हतं. तो निघून गेला. पार्किंगमध्ये त्याने त्याची गाडी काढली. ईशा त्याला वरून खिडकीपर्यंत पाहत होती. सर डाकुशेर. डाकुशेर नाव आहे त्याचं. पूर्ण कॉलेजमध्ये त्याचा दरारा आहे. त्याने आत्तापर्यंत कितीतरी मुली विकून काढल्या आहेत. काल त्याने आपल्या मॅडमना पण, तो गुप्तचर बोलत होता तोच. बस झालं त्याचं गुणगान गायचं. मी तुला काय सांगितलं होतं? तिच्यावर लक्ष ठेव. याचा अर्थ समजतो का तुला? माझ्या व्यतिरिक्त तिच्या केसाला पण कोणी धक्का लावलेला मी पाहू शकत नाही. रियत खुर्चीवर रेलून दात ओठ खात त्याला बोलत होता. सॉरी सर. पुन्हा असं होणार नाही. तो गुप्तचर खाली मान घालून उभा होता. जा, कामाला लागा. मॅडम सुरक्षित राहायला पाहिजेत. रयतने ऑर्डर सोडली आणि ते तेथून निघून गेले. ते रयतचे गुप्तचर होते. रयतने त्यांना ईशाच्या सिक्युरिटीसाठी पाठवलं होतं. पण ही गोष्ट ईशाला माहीत नव्हती. तिला एकच गोष्ट माहीत होती. रयतने तिच्याशी अगोदर लग्नाला नकार दिला होता आणि सध्याची ही लग्नाची डील त्याचे आजोबा रघुनाथरावांसाठी आणि रयतच्या स्वार्थासाठी झाली आहे. हे नातं फक्त 1 वर्षासाठी आहे. इतकंच ईशाला माहीत होतं. ईशा कॉलेजमध्ये पोहोचली. सीमा तिचा वेट करत कॅन्टीनमध्ये बसली होती. हाय, कधी आलीस तू? समोर येऊन बसलेल्या ईशाला सीमाने विचारलं. अगं आत्ताच आले. तू इथे दिसली म्हणून इकडेच आले. ईशा तिच्या गळ्यातील पर्सचा बेल्ट काढत बोलली. बरं ते सोड. तुझी तब्येत कशी आहे आता? सीमाने ईशाच्या जखमेकडे पाहत विचारलं. ठीक आहे आता. ईशाने हळू आवाजात रिस्पॉन्स दिला. तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या टेबलवर येऊन त्यांच्याजवळ खुर्चीत बसला. त्या दोघींनी पण तो अनोळखी होता. आता हा कोण? ईशा आणि सीमा मनातच विचार करत एकमेकींकडे पाहत होत्या.